शांति। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे दोन शब्द पहिल्या श्लोकातले आपण पाहिले। आता त्यानंतर आपण पुढे बघूया की समवेता युयुत्सवाः। तर हा जो प्रश्न आहे तो धृतराष्ट्राने संजयाला विचारला। हा संजय जो आहे त्याला व्यासांनी एक विशेष दृष्टी दिलेली आहे आणि हा मुळात असा प्रवचनकार किंवा कथाकार जे असतात त्यांचाच मुलगा आहे। यालाही अशी सर्व वृत्तांत देण्याची समजवण्याची सवय आहे आणि त्याला व्यासांनी काही विशेष अशी एक सिद्धी दिलेली आहे की ज्या योगे तो दूरचं पाहू शकतो आणि तो धृतराष्ट्राला हे सर्व युद्धभूमीवर घडलेलं सांगतोय। आपल्याला असंच डोळ्यासमोर येतं की नाही की सध्या आपण टीव्ही पाहत असताना हे जे वार्ताहर असतात ते तिथे जागेवर काय घडलंय ते सर्व आपल्याला सांगतात जागेवर उभं राहून की या ठिकाणी काय काय चाललेलं आहे। अर्थात आपण दृष्टी असते टीव्हीत पाहतो। तर तो स्वतः संजय अशीच काहीतरी व्यवस्था सिद्धी त्याच्याजवळ आहे की त्या टीव्हीत पाहून तो समजवतोय आणि तो हे सर्व सांगतोय। पण ते सांगण्यापूर्वी धृतराष्ट्राने प्रश्न विचारलाय की हे सर्व जे जमलेले लोक आहेत युद्धाला उत्सुक असलेले युयुत्सवा ते काय करतात आहेत, कोण आहेत ते मला ऐकायचंय। म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की समवेता युयुत्सवा। आणि आता इथून पुढे मात्र त्यांनी पहिली चूक किंवा आपण असं म्हणूया की त्याचा अंतरंग उघड झालं। म्हणजे धृतराष्ट्र जो होता तो असा निर्मळ मनाचा नव्हता, तो जरी आंधळा होता आणि बऱ्याच वेळा तो असं की दुर्योधनाने केलेलं सगळं त्याला पटलंच होतं असं नाही, पण तरीही आत कुठेतरी मम परत्व भाव होता। ते कुठेतरी ही माझी मुलं आणि हे दुसऱ्याचं मूल आणि त्यामुळे त्यांचा पांडवांचा जो हक्क होता तोही तो द्यायला तयार नव्हता। आपल्याला कथा तर माहिती आहे की पांडवांनी 14 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास असा सर्व सहन केला आणि ते परत आले। तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुमची घेतलेली भूमी तुम्हाला परत देऊ। युद्धात हरले नव्हते, साधी द्यूतात हरले होते, ती तुम्हाला परत मिळेल असं सांगितलेलं होतं। परत आल्यावरती म्हणाले की 1 सुईच्या अग्रावरती राहणारी भूमीही देणार नाही। काय पहा, मला असं आश्चर्य वाटतं सध्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी 1 इंच कंपाऊंड इकडे तिकडे होण्यावरून मारामारी नव्हे तर खुनापर्यंत भांडण होत राहतात। या जमिनीचं काय तंत्र आहे काही कळत नाही, परंतु लोक 1 इंचही जमीन कोणाला सोडायला तयार होत नाहीत। बरेच वेळा एकूण शेत असतं 15-20 एकराचं आणि त्याच्यामध्ये जर काहीतरी कंपाऊंड मागे पुढे झालं तर 2-4 गुंठे इकडे तिकडे जाऊ शकते जागा, म्हणजे 2000-4000 स्क्वेअर फूट। पण त्या 15 एकरमध्ये ते 4000 स्क्वेअर फूट म्हणजे काहीच नाही आहे आणि बाजूचाच मनुष्य असतो। तिथे काही पर स्क्वेअर फुटाला जसा मुंबईत भाव असतो तसं नसतं। साधी शेतीच करायची, तो करणार काय? पण नाही, आम्ही अजिबात सोडणार नाही। नाही ठीक आहे की ज्या वेळेला 2-4 मीटर काही मागे पुढे झालेलं असलं तर जमिनीवरची भांडणं होऊ शकतात, पण ही महाभारत कालापासून ही भांडणं चालत आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं 1 इंच जागा देणार नाही, 1 सुईच्या अग्रावर राहील एवढी जागा देणार नाही। म्हणजे आता काय बोलायचं राहिलं। कृष्ण शिष्टाई फसली। मी कृष्णाने खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला युद्ध नक्की झालं होतं की ठीक आहे मग आता आपण हा प्रश्न युद्धभूमीवरती सोडवू, कुरुक्षेत्रावर जाऊ आणि त्या ठिकाणी युद्ध करून सोडवू। म्हणून युयुत्सवा हा पहिल्या ओळीत शब्द वापरला की युद्धोत्सुक आहेत ते हे नक्कीच झालेलं, कारण ठरवून आले होते की आपण युद्ध करायचं। युद्धाचे सगळे नियम ठरवले होते, ते धर्मयुद्ध होतं, त्यामुळे उगाच काहीतरी वेडवाकडं मारामाऱ्या करून असं काही नव्हतं। आणि त्या ठिकाणी तो विचारतोय आता पहिला चुकीचा शब्द की मामका पांडवाश्चैव, आपली मुलं काय करतात ते असंही म्हणाल काही हरकत नव्हती, कारण ते त्याचे पुतणेच होते। पण नाही, माझी मुलं आणि पांडव हे काय करतात आहेत, म्हणजे हा माझा तुझा भाव एकदा का सुरू झाला
हे माझं ते मूल, दुसऱ्याचं ते कार्ट, ही भावना ज्यांच्या मनात आहे ते सगळे हे धृतराष्ट्र डोळ्यावर पट्टी बांधून स्वतःच्या पायावरती मोठा धोंडा पाडायला तयार झालेले लोक आहेत. त्यामुळे त्यांनी म्हणलं मामका पांडवाश्चैव. आणि हे पांडव जे आहेत ते 5 पांडव आपल्याला सर्वांना माहिती आहे, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठिर. तेव्हा हे जे 5 भाऊ आहेत ते आणि माझी मुलं हे एकत्र मिळून, संजया तुम्हाला सांग की ते काय करतात आहेत. काय करणार? किती आंधळा असला तर त्याला काही कळत नाही की युद्धाला उभे राहिलेले लोक आहेत ते आता युद्ध करणार. पण त्याला उत्सुकता पहिल्या दिवसापासून, अजून युद्ध सुरू होत आहे तरी त्याला पहिल्या दिवसापासून उत्सुकता. किंवा बरेच वेळा असंही समजलं जातं की काही काळानंतर त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, पहिल्या दिवशीच प्रश्न विचारला असं नव्हे. आणि तो म्हणतोय की काय काय झालं ते सांग युद्धात. पण त्याला काय पहिल्यापासून एक आतमध्ये की माझी मुलं जिंकतात आहेत की नाही सांग. आधी कर्म तर होऊ दे, दोघांनी आपापसात नीट युद्ध करायचं आणि त्यानंतर जे काही होईल ते बघायचं. ते न करताना माझी मुलं जिंकतात आहेत का सांग असंच म्हटल्यासारखं आहे. तो म्हणतो काय चाललंय ते मला सांग. हे विचारल्यानंतर संजय असं म्हणतोय, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. तेव्हा याचा अर्थ काय, आपण आधी याचा पदच्छेद पाहू की तदा हा पदच्छेद करत असताना अन्वय केल्यासारखा, म्हणजे वाक्य जुळेल अशा तऱ्हेने आपण करतोय. हा का करायचा? कारण की मी सांगितलेला काही जो माझं जे काही त्यातलं समज आहे किंवा गीतेचा लावलेला अर्थ आहे त्यांनी कोणी प्रभावित नव्हता. श्रीकृष्णाला प्रार्थना करून त्यात असलेला गुह्यज्ञान, गूढार्थ आणि आत्मविद्या, अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या ही आपल्याला समजावी अशा तऱ्हेचं हे श्रवणयोग आपण करतोय आणि त्याच्यात स्वतःचं चिंतन करता यावं म्हणून आधी पहिल्यांदा आपण निव्वळ शब्दशः अर्थ पाहतो की तदा म्हणजे त्यावेळी, राजा म्हणजे राजा, दुर्योधन म्हणजे दुर्योधनाने, दुर्योधना, व्यूढम म्हणजे व्यूहरचनायुक्त, पांडवानीकम म्हणजे पांडवांची सेना, दृष्ट्वा म्हणजे पाहून, तू म्हणजे आणि, आचार्यम द्रोणाचार्यांच्या, उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन, वचनम म्हणजे असे भाषण, अब्रवीत म्हणजे केले. तेव्हा या तऱ्हेने हा जो काही अर्थ दिलेला आहे की दृष्ट्वा तू पांडवानीकम म्हणजे दुर्योधनाने काय केलं की त्यावेळी राजा दुर्योधनाने व्यूहरचना असते युद्धाची, याची आधी पाहणी करावी लागते. तर ती पाहणी करायची म्हणून सगळं पाहिलं त्यांनी, पांडवांची सेना वगैरे पाहिल्यानंतर त्यांनी प्रथम काय केलं की तो द्रोणाचार्यांजवळ गेला आणि मग काय म्हणाला, द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांनी त्यांना प्रश्न खालीलप्रमाणे केला. आता हा प्रश्न करण्यापूर्वी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की सेनापती कोण होते. भीष्म पितामह हे सेनापती होते. तर सेनापतीजवळ राजाने जाऊन त्याच्याबरोबर प्लॅन ठरवायचा का द्रोणाचार्यांकडे जायचं. द्रोणाचार्य कोण होते, ज्यांच्याजवळ तो शिकला होता. तेव्हा ह्याचं जे काही उत्तर आहे तेही आपण पुढच्या वेळेला पाहू.